नमस्कार मित्रांनो, मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे वर्डमधला टेबल इन्सर्शन। आपण या आधीच्या टॉपिक्समध्ये फाईल मेनू आणि होम टॅब पाहिला होता। आज आपण इन्सर्ट टॅबमधला टेबल हे डिटेल अभ्यासणार आहोत। चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला। सर्वप्रथम इन्सर्ट टॅबमधला टेबलचा जो ॲरो आहे या ॲरोवर क्लिक करा आणि इन्सर्ट टेबलमध्ये तुम्हाला हवे असलेले रोज आणि कॉलम्स निवडून एक क्लिक करा। इथे 3x3चा टेबल दिसतोय, म्हणजे 3 कॉलम्स आणि 3 रोज। आता इथे 4 कॉलम आणि 3 रोज होत आहेत। आता हे 4x4 4 कॉलम आणि 4 रोज। जसाही टेबल आपल्याला पाहिजे असेल त्यावर आपण एक क्लिक करूयात। मित्रांनो, या टेबलमध्ये जो एक बॉक्स असतो या बॉक्सला सेल म्हणतात। जे उभे आहेत त्यांना कॉलम आणि आडव्या पट्ट्यांना म्हणतात रोज। तर सेल, कॉलम आणि रोज असं या टेबलचं आहे। आपण जर टेबलच्या बाहेर आपला कर्सर असेल तर टेबलच्या संबंधित असणारे 2 ऑप्शन्स 2 टॅब आपल्याला दिसणार नाहीत। जर आपला कर्सर या टेबलमध्ये असेल तर आपल्याला टेबल डिझाइन आणि लेआउट असे 2 टॅब बघायला मिळतील। टेबल डिझाइनमध्ये आपल्याला जर का काही टेबलला वेगळ्या डिझाइनमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही इथून प्रीसेट्स काही आहेत टेबलच्या स्टाईल्स, तुम्हाला जशी पण स्टाईल पाहिजे असेल त्यावर एक क्लिक करा। तुमचा टेबल त्या स्टाईलनुसार तुम्हाला दिसेल। नॉर्मल पाहिजे असेल तर सगळ्यात पहिला प्लेन टेबल। जर तुम्हाला बाहेरची बॉर्डर बदलायची असेल तर बॉर्डर स्टाईलवर क्लिक करा। आता आपला बॉर्डर पेंटर म्हणून आपला माऊस पॉइंटर पेनासारखा होईल। जशी पण आपल्याला बॉर्डर करायची आहे तुम्ही इथून बॉर्डर स्टाईल निवडू शकता आणि त्या पद्धतीने तुम्हाला ती बॉर्डर बदलता येईल। त्या बॉर्डरवर तुम्हाला फक्त क्लिक करायची आहे आणि ड्रॅग करायचं आहे, दाबून ओढून घ्यायचं आहे। किंवा आपण या वरच्या लाईन स्टाईलवर क्लिक करून स्टाईल अजूनही वेगवेगळ्या पद्धतीच्या घेऊ शकताल। तुम्हाला जशी बॉर्डर पाहिजे असेल तशी घेऊन नुसता दाबून ओढायचं आहे आणि तुमचा टेबल थोडासा आकर्षक आपण यातून करू शकताल। अशा पद्धतीने आपण आपला टेबल स्टाइलिश बनवू शकता। आपली बॉर्डरची पेंटिंग झाल्यावर या बॉर्डर पेंटरवर एक पुन्हा क्लिक करा, म्हणजे आपला कर्सर नॉर्मल होईल। टेबल डिझाइनमध्ये तुम्ही असं करू शकता किंवा त्या पेनला कलर बदलू शकता। आता आपण ब्लॅक केला आहे तर हे आणि बॉर्डर स्टाईल आपली डॉटेड असल्यामुळे ती डॉटेड झाली। जर जाड पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही तिला जाडही करू शकता। अशा पद्धतीने आपण आपला टेबल डिझाइन करू शकता। चुकून जर आडवं झालं असेल तर इथून आपण अंडू करू शकता किंवा शॉर्टकट की त्याचा Ctrl+Z। अशा पद्धतीने आपण टेबलला डिझाइन केलं आहे। आता मला इथे जे कॉलम आहे, हा जो पहिला कॉलम आहे 1 2 3 4 कॉलमपैकी मला हा पहिला कॉलम नको आहे। तर या कॉलममधल्या कोणत्याही सेलमध्ये मी माझा कर्सर ठेवल। लेआउटमधून हा जो शेवटचा लेआउट आहे या लेआउटमधून इकडच्या नाही, शेवटचा जो टेबल लेआउट आहे या टेबलच्या लेआउटमधून डिलीट कॉलम करेल तर हा 1 नंबरचा कॉलम गायब झालेला आहे। तसंच मला हा पहिला रो पण काढून टाकायचा आहे, तर पहिल्या रोवर मी क्लिक करेल
डिलीट रो जर केलं तर तो पहिला रोसुद्धा चालला गेला. एकापेक्षा जास्त जर का आपल्याला रोज किंवा कॉलम्स डिलीट करायचे असतील तर तेवढा भाग सिलेक्ट करा, दाबून ओढून घ्या. खाली ओढलात तर खालचे 2 रोज सिलेक्ट होतील, बाजूला ओढलात तर कॉलम सिलेक्ट होतील. आता इथे मी 2 कॉलम सिलेक्ट केले आहेत. डिलीटवर क्लिक करून मी डिलीट कॉलम जर केले तर एकाच वेळेस दोन्ही कॉलम डिलीट होतील. जर सगळ्याच्या सगळा टेबल आपल्याला डिलीट करायचा असेल तर डिलीटवर क्लिक करून डिलीट टेबल हा ऑप्शनसुद्धा तुम्ही निवडू शकता. अशा पद्धतीने टेबल डिलीट झाला आहे. पुन्हा एकदा टेबल घेतो. मित्रांनो, इथे मी जर का परत नंबर्स द्यायचा प्रयत्न करतो आहे. असे 9 कॉलम्स 9 आहेत का हे? अरे, याच्यातला दुसरा कॉलम माझा सुटलेला आहे. जर 2 नंबरचा कॉलम मला ॲड करायचा असेल तर मी एकतर तिसऱ्या कॉलममध्ये किंवा पहिल्या कॉलममध्ये कुठेतरी एक क्लिक करेल कोणत्याही सेलमध्ये. आता जर माझी क्लिक पहिल्या कॉलमच्या शेवटच्या सेलमध्ये आहे आणि मला दुसरा कॉलम ॲड करायचा आहे, म्हणजे पहिल्या कॉलमच्या राईट साईडला मला एक कॉलम ॲड करायचा आहे. त्यासाठी लेआउटवर क्लिक करून इन्सर्ट राईटवर क्लिक करेल तर राईट साईडला एक कॉलम ॲड झाला. याला मी नंबर देतो. तसंच जर मला या नंबरिंगच्या वर अजून एक रोची लाईन पाहिजे आहे, एक आडवी पट्टी पाहिजे आहे, त्यासाठी मी इथे क्लिक करेल आणि इन्सर्ट अबववर क्लिक करेल. जर एकाच वेळेस मला 2 कॉलम्स पाहिजे असतील, आता 1च्या सुरुवातीला अजून मला 2 कॉलम जर वाढवायचे आहेत तर मी 2 कॉलम सिलेक्ट करेल आणि 1च्या आधी घ्यायचं आहे म्हणून इन्सर्ट लेफ्टवर क्लिक करेल. जेवढे कॉलम सिलेक्ट करताल तेवढं वाढेल. आणि आता जर का मी हे 5 रोज सिलेक्ट आहेत, इन्सर्ट बिलो केलं तर खाली पुन्हा 5 रो आपोआप तयार होतील. अशा पद्धतीने आपण लेआउटमधून डिलीट आणि इन्सर्ट ह्या दोन्ही गोष्टी करू शकता. समजा मला पहिला जो रो आहे, पहिली जी पट्टी आहे, यामध्ये अशा या उभ्या रेषा नको आहेत. एक सरळ सरळ पूर्ण सेल पाहिजे आहे, एकच सेल पाहिजे आहे. त्यासाठी मी हा सगळा रो सिलेक्ट करेल आणि मर्ज सेलवर क्लिक करेल, लेआउटमधल्या मर्ज सेलवर. तर आता हा सगळाच्या सगळा रो हा एक सेल तयार झालेला आहे. असंच तुम्ही जेवढा भाग सिलेक्ट करून मर्ज सेल करताल तेवढा तो एकच सेल तयार राहील. तसंच टेबलमध्ये कुठेही क्लिक केल्यानंतर आपल्याला हे 2 टॅब्स दिसतात. लेआउटमध्येच इथे ड्रॉ टेबल आहे. या ड्रॉ टेबलवर क्लिक करून तुम्हाला हवा तसा रोज आणि कॉलम्स तुम्ही वाढवू शकता. याची डिझाईन बदलायचं असेल तर तुम्ही इथून डिझाईन चेंज करा. अगदी अशा पद्धतीने तुम्हाला जेवढा टेबल बनवायचा आहे, अशा तिरप्या रेषा नुसतं दिसण्यासाठी येतील पण त्याच्यानी उपयोग काही होणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला जसा टेबल हवा असेल तसा तुम्ही ड्रॉसुद्धा करू शकताल. मित्रांनो, इथं जर मी इंटरवल लिहायचं असेल मला, आता हे सरळ सरळ आडवं आहे, याला जर मला उभं करायचं असेल तर याच्यावर एक क्लिक करून लेआउटमध्येच टेक्स्ट डायरेक्शन्स आहेत. इथून आपल्याला हवं तसं डायरेक्शन या टेक्स्टला आपण देऊ शकताल आणि त्याची जागा जिथं पाहिजे असेल तिथे तुम्ही या अलाइनमेंटमधून करू शकताल. तर टेबलबद्दल एवढंच.
जर तुम्हाला या टेबलमध्ये काही समस्या असतील तर तुम्ही मला खाली कमेंट करू शकता किंवा माझा व्हॉट्सॲप नंबर 9371727364 या नंबरवर कधीही मेसेज करा. मी तुम्हाला नक्की त्याचा रिप्लाय देईल. आणि जर तुम्ही शिक्षक असाल तर माझे काही शिक्षकांसाठीचे ग्रुप्स आहेत ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा. आपल्या एज्युकेशनलबद्दल असे अनेक व्हिडिओ त्या ग्रुपवर येत असतात. व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.